नमस्कार, एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आज आपण उन्हाळी शीतपेय सिरीजचा 5वा भाग पाहतोय। तुम्हाला माहित असेलच, महाराष्ट्रातल्या मराठमोळ्या लग्नाच्या पंगतीत वाढल्या जाणाऱ्या मठ्ठ्यावर लोक जेवणापेक्षा जास्त ताव मारतात। तर अगदी त्याच चवीचा थंडगार आणि मनाला तृप्त करणारा मठ्ठा कसा बनवायचा ते आज आपण बघतोय। व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला तर आता सुरुवात करूया। तर इथे मी 1 लिटर दुधाचं दही लावलेलं होतं, तर अर्ध मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं दही जे आहे ते आपल्याला घुसळून घ्यायचंय। तर यामध्ये थोडंसं पाणी घातलंय मी आणि मग हे दही घुसळून घेतेय। रवीने वगैरे तुम्ही हे दही घुसळून घेऊ शकता किंवा मग तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा एकदा दोनदा पल्स मोडवरती याला फिरवून घेऊ शकता। तर यामध्ये पाणी घालायचंय, असं जसं लागेल तसं आपण हे पाणी घालणार आहोत आणि हे दही घुसळून घेणार आहोत। तर आधी आपण ना साधा जे प्लेन ताक असतं ना, तर ते प्लेन ताक करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्याला हे दही चांगलं घुसळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय छान असा याला वरती फेस आलेला आहे आणि हे दही एकसारखं असं घुसळून घेतलेलं आहे, चांगलं असं ताक झालेलं आहे। तर आता हे आपलं प्लेन ताक झाले। तर प्लेन ताक पिण्याचे फायदे सुद्धा खूप आहेत बरं काय। तर हे प्लेन ताक पिल्यामुळे काय होतं तर याच्यातले जे गुणधर्म असतात ताकामधले ते आपल्याला तसेच्या तसेच मिळतात। मीठ टाकून किंवा साखर टाकून जास्त वेळ ठेवलेलं ताक किंवा दही हे पिल्याने याच्यातले गुड बॅक्टेरिया जे असतात तर ते मरतात आणि मग आपल्याला त्या दह्याचा किंवा ताकाचा जास्त उपयोग होत नाही। तर इथे मी 1 हिरवी मिरची आणि एक छोटासा आल्याचा तुकडा घेतलाय, पाव इंच एवढा आल्याचा तुकडा घेतलाय आणि तो वाटून घेतलाय, तो यामध्ये घातलेला आहे आणि यामध्ये साखर घातली आहे आणि हे काळं मीठ अर्धा चमचा, साखर आपण 2.5 ते 3 चमचे घातलेले आहे आणि पाव चमचा एवढं आपल्याला मीठ घालायचे, साधं मीठ। आणि हा आपण चाट मसाला घातलाय, अर्धा चमचा किंवा 1 चमचा तुम्ही चाट मसाला यामध्ये घालू शकता। मी अर्धा चमचा घातलेला आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चांगलं ढवळून घ्यायचं आपल्याला। आणि या मठ्ठ्याची कन्सिस्टन्सी आत्ता थोडीशी थिक आहे, मठ्ठा थोडासा आपला घट्ट आहे, तर यामध्ये आपल्याला पाणी घालायला लागणार आहे। थोडंसं आपण पाणी घालूया। मठ्ठा कसा थोडासा पातळ असतो आणि पातळ असलेलाच मठ्ठा चवीला चांगला लागतो, छान लागतो। दही थोडंसं किंचित आंबट असलं पाहिजे, मठ्ठ्याचं किंचित आंबट असलं की अजून छान चव वाढते। आणि आपण यामध्ये बर्फ घातलेला आहे, तर बर्फाचे तुकडे आपण घातलेले आहेत आणि हे चांगलं आपल्याला ढवळून घ्यायचंय। तर आता हा आपला फायनली मठ्ठा बनवून तयार झालेला आहे। खूपच मस्त चवीला लागतो। लग्नाच्या पंक्तीत जो मठ्ठा आपण पितो ना तशाच चवीचा हा मठ्ठा बनतो, अशा या पद्धतीने केलेला। तुम्ही मठ्ठा करण्याची तुमची वेगळी कुठली पद्धत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही अजून वेगळे कोणते इन्ग्रेडियंट या मठ्ठ्यासाठी वापरत असाल तर कमेंटमध्ये सांगा। आता आपण हा मठ्ठ्याचा ग्लास भरलेला आहे, तुम्ही बघू शकताय काय मस्त असा हा मठ्ठा दिसायला सुद्धा दिसतोय आणि चवीला तर एकदम खास झालेला आहे। तर इथे आपला मस्त थंडगार असा मठ्ठा बनवून तयार झालाय। तर हा मठ्ठा आहे ना, मी टेस्ट करेन। खरंच मस्त थंडगार, मन तृप्त होईल असा हा मठ्ठा, असं पिताना असं थांबूच शकत नाही असा हा थंडगार मठ्ठा बनवून तयार झालाय। अगदी लग्नाच्या पंक्तीतली आठवण होती हा मठ्ठा पिल्यावर। तर नक्की तुम्ही सुद्धा हा मठ्ठा नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग आता आपला मठ्ठा बनवून तयार झालाय, चला भेटूया पुढच्या सिरीज मध्ये।